हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बनवणार आहोत मटकीचे डोसे बोला तुम्ही, घावणे बोला, काहीही बोला, मटकीचे घावणे। त्यासाठी थोडंसं गाजर घेतलेलं आहे, थोडंसं बीट घेतलेली आहे, मिरच्या, आलं थोडंसं, कोथिंबीर आणि स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे आपण। आता गाजर तर आपण बारीक करून घेतलेलं आहे, बीट मी किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर, मिरच्या, आलं, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लसूण घेऊ शकता, पण मी लसूण नाही घेतलं याच्यामध्ये। स्वादानुसार नमक म्हणजे मीठ। आणि आता आपण हे सगळे मिक्स करून वाटून घेणार आहोत। हे सगळं आता मी मिक्स केले, आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया। आता आपलं हे वाटून झाले, व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं, जसं आपण डोशाला बारीक करतो ना तसंच। आता आपण हे काढून घेऊया, बघा जसं आपल्याला डोसा काढता येईल त्या स्वरूपाने मी बारीक करून घेतले। थोडंसं मीठ कमी वाटलं तर आपण टाकून घेऊया, थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण। याच्यावर चटणी पण येईल ना आपली, चटणीबरोबर खा, दह्याबरोबर खा तुम्ही। मला इथे 5 ते 10 मिनिटासाठी आपण असंच ठेवून देऊया। आपण गॅसवरती पॅन ठेवले, तूप लावून घेतले त्याला, त्याच्यावरती थोडंसं मिनिटं झाकण काढायचं, असं थोडा वेळ आपण ठेवून द्यायचं। आपलं गरम गरम डोसा उलटून घेऊया आपण। गरम गरम मटकीचा डोसा तयार। कशी वाटली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। गरम गरम डोसा पण काढून घेऊया। आता उरले दुसरे डोसे काढून घेऊया। चटणीबरोबर खा, दह्याबरोबर खा, कशाबरोबर खा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।